सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 101वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर वळूयात आपल्या कथेकडे. तर आता चैतन्य तर स्वतःच्या ओठांवर आलेले रक्त पुसत म्हणाला होता की जाण्याआधी अस्मीला खूप खूप प्रेम करून मगच सोडणार, ते पण ती नको नको म्हणेपर्यंत. असं म्हणून तो हसला. पण आता तसं होईल का की नाही ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि आजचा भाग स्पेशल अस्मी आणि चैतन्याचा आहे. तर आता अस्मी गेली किचनमध्ये, तो पण गेला स्वतःचा आवरण्यासाठी. आवरून तर आला आणि त्याच्या आईबाबांपाशी बसला. जरा वेळ काढला. आता तो उद्या जाणार होता म्हणून तर तेच सांगणार होता तो की उद्या सुट्टी संपेल आणि उद्या सकाळी जवळपास 12 वाजता जॉईनिंग घ्यायची आहे म्हणून. तर बाबा म्हणाले ठीक आहे. तसं त्याची आई म्हणाली, चैतू तू आज आहे म्हटल्यावर आम्ही, म्हणजे तुझे बाबा, मी, चू तुझ्या मावशीकडून जाऊन येतो आणि सकाळपर्यंत माघारी पण येतो. तो म्हणाला हो जा ना, माझी काहीच हरकत नाही आई. तेवढ्यात अस्मी तिच्या आईबाबांसाठी सकाळचा मस्त चहा घेऊन आली. चैतन्याचं दूध पण घेऊन आली ती सोबत. आणि आता तिला पाहून तो मुद्दाम म्हणाला, ए आई, अस्मीला पण घेऊन जा ना, ती पण घर बघेल मावशीचं. तर आता त्याचा शब्द मध्येच मोडत त्याचे बाबा म्हणाले, अरे तिला राहू दे आता, तू आहे म्हटल्यावर पुढच्या वेळी नेऊ. आता त्यांना खरा एकांत द्यायचा होता, त्यामुळेच आईने आणि बाबांनी हा विचार केला होता हे चैतन्याला माहीतच नव्हते. आणि आता तिला जरा चैतन्याचा राग आला की तो तिला त्याच्यापासून दूर गावी नेण्यासाठी सांगत आहे म्हणून. आणि ती मनात म्हणली, हो का, आता बघाच तुम्ही, आजचा दिवस आहे सोबत तर सोबत राहायचं सोडून मावशीच्या घरी पाठवायला तयार झालेत मला, हो ना, असं ती मनात म्हणाली. आणि त्याच्याकडं जरा रागाने पाहत होती. मग काही वेळानं त्यांचं सगळ्यांचं आवरलं आणि ते निघाले. अस्मीला व चैतन्याला गोठ्याकडे लक्ष द्यायला सांगितले. आता घरी काय नोकर नव्हते पाटलांच्या वाड्यासारखे. त्यांच्या घरी फक्त एकच नोकर होता, ते पण शेतात आणि गोठ्यात एकच होता, तो मदतीला. मग आता चैतन्य म्हणाला, चल अस्मी, मी शेतात जाऊन येतो, एक चक्कर घालून येतो. ती म्हणाली, अहो आता तुम्ही संध्याकाळ होईपर्यंत मी एकटीच असेल ना घरी, मला भीती वाटते, मी येऊ का तुमच्यासोबत. आता तो गालात हसला आणि म्हणाला, खरंच खरंच यायचं आहे का तुला. ती म्हणाली, हो यायचंय. घरी आबासाहेबांच्या घरी असताना कुठे मी शेतात जात होते. तो म्हणाला, ठीक आहे मग चल. ती म्हणाली, अहो एकच मिनिट, दार बंद करून लगेच आले. आणि तिनं आज सुंदर अशी लाल रंगाची साडी घातली होती. आता ती सगळं आवरून बाहेर लवकर येईनच. त्याने मग गाडीचा हॉर्न वाजवला, 2-3 वेळा वाजवला. तसं ती बाहेर येत म्हणली, अहो काय हे, किती वेळेस वाजवताना हॉर्न, दारं खिडक्या बंद करत होते. पण आता ती तयार पण झाली होती ना, त्यात पहिल्यांदाच ती लग्न झालं तसं आज त्यांच्या शेतात जाणार होती. आणि पण तो तिला खूप भान हरून पाहत होता. संध्याकाळच्या त्या तिसरा पहारच्या उन्हामध्ये पहिल्यांदाच तिने आज तिचे काळेभोर केस मोकळे सोडले होते, जे पाठीवर लोळत होते. आणि एकदम साधा सिंपल राहणीमान असल्यासारखं, मुलीसारखं, पण सुंदरतेमुळे ती एकदम हटके सुंदर दिसत होती. जसं जसं एक एक पाऊल ती टाकत त्याच्याकडे येत होती, तसं तसं तो तिला खूप भान हरवून पाहत होता. त्या केसांत लावलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध त्याला आज
तिचं वेड लावत होता. तसं ती गाडीवर बसली, पण तो काही केल्या गाडी स्टार्टच करेना. किती सुंदर दिसत होती ती. तिचा चेहरा आज लग्न झाल्यापासून असा तो संध्याकाळच्या उन्हात पहिल्यांदाच आणि त्या सूर्यप्रकाशात तो पहिल्यांदाच तिला पाहत होता. एक वेगळंच लावण्य होतं तिच्या चेहऱ्यावरून असं म्हणतात, आणि ते चेहऱ्यावरून फिसळणारं लावण्य त्याला दिसत होतं. आणि असं म्हणतात ना, नवऱ्याच्या प्रेमाची चमक येते लग्न झाले की, ती हीच चमक होती. ती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. एक विलोभनीय शांतता तेथे पसरली होती. आता ती त्याच्या शेजारी बसली होती, पण त्याचं लक्ष तिला निहाळत होतं. तो तिला खूप मंत्रमुग्ध होऊन पाहत होता, आणि तिनेच आता हात पुढे करून हॉर्न वाजवला. तसा तो भानावर आला आणि स्वतःच्याही नकळत म्हणाला, ए अस्मी, तू इतकी रोज रोज सुंदर दिसत असशील ना, तर मी कामावर जायला तयारच होणार नाही ग. ती म्हणाली, हो का, बरं ठीक आहे हा, पण आपण आधी शेतात जाऊन यायचं हं, बाकीचं नंतर बघू, जमेल ना. असं म्हणून ती गालात हसली. तो म्हणाला, ठीक आहे. तसं ते निघाले. शेताच्या दिशेने गावातल्या डांबरीवरून गाडी जात असताना सगळे त्यांना पाहत होते. ती म्हणाली, अहो, हे असे का पाहत आहेत आपल्याला हो. तो म्हणाला, चल पुढे सांगतो. आणि गाडीने डांबरी रस्ता सोडून शेतातल्या जाणाऱ्या बैलगाडी रस्त्यावर उतरली. तसं तो एक हाताने तिचा हात पकडून ठेवत म्हणाला, ए व्यवस्थित बस. तू नाही म्हणाली, आणि आता ती काहीच नाही म्हणाली. आणि आता चैतन्याला चेष्टा सुचली. त्यांनी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यातून गाडी घालायला सुरुवात केली. तसं आता अस्मी त्याच्या पाठीवर जाऊन आदळली. त्याची छाती त्याच्या रुंद पाठीवर लागली. तिला खूप कसं तरी व्हायचं, आणि कसं तरी व्हायला लागलं. तशी ती त्याला म्हणाली, अहो, इकडून किती चांगला रस्ता आहे, तुम्ही तिकडचं सोडून इकडून खड्ड्यात कशाला गाडी घालता हो. आता तो म्हणाला, हा रस्ता मला खूप आवडतो, खड्ड्यांचा. आणि ती हळूच झापड मारत म्हणाली, हो का. तो म्हणाला, हो ग, कारण खूप मज्जा येते ना असं आदळलं की. आणि आता ती त्याचा उद्देश समजून म्हणली, काय हो. त्याला पाठीवर एक तिच्या नाजूक हाताने बुक्की मारत म्हणली, शी, फाजील कुठले, काही पण बोलता. तसं त्याच्या शेतापाशी गाडी थांबवली. आता तो तिचा हात तसाच पकडून ठेवत तिला गाडीवरून सरळ जवळ ओढून म्हणाला, ए, काय चुकलं ग माझं. हे सगळं मी लग्नाच्या आधी करणार होतो, पण तू तू कुठे काय करून देतेस. गावरान गंगू, साधा हात पण लावू देत नव्हतीस. आठवतंय का, आठवतंय, डेअरी फार्मच्या उद्घाटनाच्या वेळी तुला आणायला आलो होतो, तर एक किस केला होता, तर काय केलं होतं तू, सरळ चालत निघाली होतीस ना. आणि आता ती लाजून चूर होत म्हणाली, पण आता मी कुठे काय म्हणते का मी काय तुम्हाला. तो म्हणाला, ए, चल मग आता शेतात जाऊ. ती म्हणाली, कशाला, मी नाही येत. तो म्हणाला, कशाला म्हणजे, ए चल, कशाला म्हणजे, ज्या कामासाठी आलोय ना ते करूया. ती म्हणाली, कसलं काम, शेतात तर कुणीच नव्हतं. तो तसाच गाडीवरून खाली उतरून तिला सहज उचलून घेत म्हणाला, अगो, कशाला काय, चल थोडं करूया. आता ती तशीच त्याच्या मिठीत असून पण म्हणाली, अहो ईश्य, शी, किती घाणेरडे आहात हो तुम्ही. शेतात तुम्ही असं करायचं असतं का, वेडे. तो म्हणाला, हो चल, असंच करायचं असतं, तुला दाखवतो ना मी, चल. ती म्हणाली, नाही, मला नाही काही यायचं तुमच्यासोबत, जा तुम्ही, सोडा मला खाली आधी. आता तो तिला खाली सोडून देत म्हणाला, ठीक आहे, जशी तुझी मर्जी, नको येऊस. तू इथेच थांबा, मी आलो चक्कर मारून शेताला.
आणि आता तो जाता जाता तिला भीती घालण्यासाठी म्हणाला, ए, ऊस तोडून घे जवळ, म्हणजे कसं एखादा बिबट्या जरी आला ना की तू त्याला म्हणशील, तो तुला म्हणाला ना तू इथे काय करतेस, तर तू म्हण त्याला ऊस खायला आले म्हणून. मग तू ऊस खा आणि तो तुला खाईल. पण माझ्या प्रेमाची भीती वाटते ना, जसं मी त्या बिबट्यापेक्षा पण जास्त भयानक आहे हो ना, असं म्हणून तो हसला आणि पुढे पुढे चालू लागला. आणि आता ती खरंच घाबरली. ती म्हणाली, अहो थांबा ना, अहो मला पण यायचं आहे. तो म्हणाला, अगो नको, कशाला उगीच, जा ना त्या बिबट्याला बिचाऱ्याला कंपनी मिळेल तुझी, मी कशाला, तुझी मस्करी करत होतो ना, जा आता तूच. आणि आता ती पण हसली आणि तो पण हसला. आणि तिनं त्याच्या हातात हात घातला आणि त्याचा हात तिच्या कमरेवर ठेवत म्हणली, तुम्हाला हवं ते करा, पण मला एकटीला सोडून जाऊ नका. तो म्हणला, बघ खरंच ना. ती म्हणाली, हो खरंच, तुम्हाला हवं ते करा. आता तो म्हणाला, ए, तूच खाशील का. ती म्हणाली, तुम्ही खाणार का. तो म्हणाला, तू खा ना, मी तुलाच खाईन. ती म्हणाली, शी घाणेरडे, किती निर्लज्जासारखे बोलता हो तुम्ही. तो म्हणला, ए, नुसता बोलतो आहे, जर निर्लज्जपणा केला ना तर तुला चालेल का ते सांग. आता ती गप्पच झाली, ती काहीच बोलेना. आणि तो, कारण नावाचा चैतन्य होता, त्याला बोलताना खूप विचारपूर्वक बोलावं लागायचे, सगळ्या मित्रांना सुद्धा, कारण तो चेष्टा करण्यात आणि चूक पकडण्यात खूप माहिर होता सगळ्यांमध्ये. त्याने तिला ऊस तोडून दिला. ती म्हणाली, तुम्ही तो म्हणाला होता ना नको, मग चल बस शेताच्या बांधावर बसून खाऊया. ती ऊस खात होती. तिने आधी ऊस सोलला आणि पहिला त्याच्यासमोर पकडून म्हणले, हो खा ना यातला थोडा. तो म्हणाला, नाही, ठीक आहे, मला नाही खायचा. आता ती एक एक चिवटी चोखत होती आणि त्याचा रस तिच्या ओठांवरून खाली गळ्यावरून तिच्या दोन्ही उभारांच्या मध्ये गोड गोड रस जात होता. तसं तसं चैतन्य ती पाहून स्वतःच्या ओठावरून जीभ फिरवत होता, पण तिचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष मात्र तिच्याकडंच होतं. त्याच्या तोंडातून पाणी टपकत होतं आणि आता त्याने कसलाही विचार न करता सरळ तिचं ते गोड झालेले ओठ तोंडात घेऊन चोखू लागला. ती बेसावत होती, तशीच मागे गवतावर टेकली. आणि आता तो तिच्या अर्ध्या अंगावर होता. तिचा गजरा सगळा त्याच्या हाताने चुरगळत होता. ऊस तर केव्हाच खाली पडला होता आणि तिने तिचे हात त्याच्या खांद्यावरून गळ्यात फिरत होते. जसा मुंगळा गुळाला चिटकतो ना, तसं चैतन्य अस्मीला आता त्या ऊसामुळे चिकटला होता बरं का. तो त्याचे ओठ तिच्या गळ्यावर, हनुवटीवर, ओठांवर फिरवत होता आणि त्या ऊसाचा लागलेला रस सगळं पिऊन घेत होता. आणि आता त्याने तिच्या डोळ्यात पाहिलं तर तिला पण त्याची ओढ होती. तसं त्याने तिच्या दोन्ही छातींच्या मध्यभागी त्याचं तोंड घातलं आणि त्या ऊसाच्या रसापेक्षा पण खूप गोड गोड वाटत होतं तिला पण आणि त्याला पण. तो तिला खूप कुस्करून टाकत होता, पण त्याला त्याच्या मर्यादा माहीत होत्या. तो शेतात काही करणारच नव्हता. तो तिला फक्त मगाशी चिडवत होता. आता तो बाजूला झाला आणि ती त्याला जवळ ओढून घेत म्हणाली, त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत म्हणाली, काय झाले. आणि तो नजरेनेच म्हणाला, काही नाही, घरी चल. आता तिनं स्वतःची साडी व्यवस्थित केली. त्याने तिच्या केसात अडकलेला कचरा बाजूला काढून तिच्या खांद्यावर हात घालून म्हणाला, चल, बाकी सगळं घरी. तशी ती खूप खूप लाजली. ते घरी पोहोचले तर तिने दार उघडले, पण तो घरात आलाच नाही. तो सरळ गोठ्यात गेला.
जनावरांची चारा वैरण करून धारा काढूनच मग घरात आला. तर ती स्वयंपाक करून देवाला दिवा लावत होती. आता तो समोर होता तरी ती काही केल्या त्याच्या नजरेला नजर देतच नव्हती, आणि देणार तर अजिबातच नव्हती. कारण दोघांच्याही नजरेत तेच होतं जे मगाशी अपूर्ण होतं. जेवण झालं, तिनं किचन आवरलं. तेवढ्यात चैतन्याला त्याच्या आईबाबांचा पोहोचला असा फोन आला. तो बोलत बोलतच तसाच तिच्याकडे आला, फोन ठेवून दिला आणि म्हणाला, चल किती काम करशील ग? ती म्हणाली, हो झाले, एवढी भाजी निवडली की लगेच जाऊ. आणि आता तो तिच्या हातातून ते बाजूला सावरून तिला तसंच भिंतीवर दाबून म्हणाला, अगं काय हे, मी उद्या जाणार आहे ना, मग असं तरसवणार का मला तू? आता ती काही बोलण्यासाठी ओठ हलवणार इतक्यात त्यानं पुन्हा तिच्या तोंडात तोंड घालून तिला स्वतःचं वेड लावायला सुरुवात केली. आणि आता तो तिला खूप वेळ तशीच भिंतीवर टेकून कुस्करून निघून गेला. कारण त्याला माहित होते की त्याचं काम झालं, ती बेभान होणार आणि ती मनाने रूममध्ये येणार. आणि खरंच खरंच काय नवल, ती आली. तो रूममध्ये पाय टाकतोय कुठे नाही तर अस्मीने त्याला मागून घट्ट मिठी मारली. तो गालात हसला आणि दार लावलं नाही, कारण आज कुणी येणारच नव्हतं ना रूममध्ये. आणि त्याने तसंच तिची साडी ओढली. आता तिच्या साडीची पिन निसटून साडी सगळी जमिनीवर पडली. तिने तर खूप लाजून त्याच्याकडे पाठ फिरवली आणि छातीवर आडवा हात घालून उभी होती. पण चैतन्य तसाच एक एक पाऊल टाकत त्याच्या शर्टची बटणे काढत काढत तिच्या उघड्या पाठीवर चिटकला. त्याने हळूच तिचे मानेवर आलेले केस बाजूला केले. फक्त आणि फक्त त्याने त्याचे थंडगार ओठ तिच्या उघड्या गळ्यावर पाठीवर टेकवायला सुरुवात केली. तसं ती त्याच्या ओठांच्या थंडगार स्पर्शाने खूपच शहारत होती. तिला तिच्या प्रणय भावना काबूत ठेवणं खूप असह्य झालं होतं. आणि त्याने तसंच त्याचे हात तिच्या गळ्यावर, उघड्या पोट्यावर, कपड्यांच्या वरून मागे पुढे फिरवायला सुरुवात केली. आणि तसं तसं तिला ते असह्य होत होतं. पण आता मात्र हळूच त्याच्याकडे स्वतःला फिरवत त्याच्या तोंडात तोंड घातले. तसा तो म्हणाला, आता बारी माझी ओठ चावायची. आणि ती म्हणाली, तुम्ही म्हणाल तसं. आणि तिनं सकाळी सकाळी रक्त काढलं होतं त्याच्या ओठांचं. पण त्याने ओठांचा नाही तर खांद्यावर खूप 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 प्रेमाचा चावा घेत होता, कारण कुणाला त्या खुणा दिसू नयेत म्हणून. हुशार होता तो. शेवटी पोलीस बुद्धीचा उपयोग. काम पण झाले पाहिजे आणि कुणाला कळायला पण नको, म्हणूनच तो तसा करत होता. आणि आता दोघेही एकमेकांना हवं तसं हाताळत होते. तिनं पुन्हा त्याच्या कानावर हळूवार चावा घेतला. तसं त्याला कळले की आता पुढे चला म्हणून. आणि तो तिला तसाच घेऊन बेडवर पडला. खूप खूप वेळ प्रेम करून निवांत झाले दोघे पण तिने तिचं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं होतं. त्याची छाती नकळत ओली झाली अस्मीच्या आसवांनी. तो तिला जवळ घेत म्हणाला, काय ग, खूप त्रास होतोय का? काही दुखतंय का? काय झाले? माझं काही चुकलंय का? आणि आता ती हुंदका दाबत म्हणाली, अहो, तुम्ही गेल्यानंतर मला करमणारच नाही. तो म्हणाला, अगं वेडाबाई, या त्राड्याला काय झाले? मग
मी काय कायमचा थोडीच जाणार आहे. परत येईल की मी 15 दिवसांनी सुट्टी घेऊन. चल आता हस बरं. असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर एक किस केला आणि तिला मिठीत घेऊन तसाच झोपला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.